खेळ मांडला, खेळ मांडला. सई, तू काय करतेस इकडे? तुमची पेंटिंग्स बघायला आले होते. अरे वा, चला. म्हणजे ह्या घरात कोणाला तरी माझी पेंटिंग्स पाहायला सुद्धा आवडतात. बाबा असं म्हणू नका, मी नेहमी तुमची पेंटिंग्स बघते. बरं, मग मला सांग, माझ्या ह्या पेंटिंग्स बद्दल तुझं काय मत आहे? सुंदरच आहेत, प्रश्नच नाही. बाबा मी सांगते ना, युअर एक्झिबिशन विल रॉक. चला, म्हणजे एक मत माझ्या बाजूनी पडलं तर. असं काय बोलताय? खरंय. समीरा आहे ना, समीरा, तिला माझी ही पेंटिंग्स आणि रद्दीचे पेपर्स ह्याच्यात काही फरक जाणवत नाही. बरं, ते सोड. तुला सांगतो सई, माझ्या ह्या एक्झिबिशनमध्ये माझ्या ह्या एक्झिबिशनमध्ये एका मी नवोदित कलाकाराला इंट्रोड्यूस करणार आहे. नवोदित कलाकार कोण हो? नाव महत्वाचं नाही, म्हणजे त्या कलाकाराची पेंटिंग्स माझ्या इतकीच लोकांना आवडणार आहे. तुम्ही नाही सांगितलं ना तरी मला कळलंय कोण आहे. त्या चित्रकाराचं नाव आहे अजित. बरं झालं तू भेटलास ते. मला तुझ्याशी थोडं बोलायचंय. बाबा मी निघते. सई, तू थांब. मी जे सांगणार आहे ना ते तुझ्यासाठी सुद्धा महत्वाचं आहे. माई, तू कोणाविषयी बोलणार आहेस? लेखा आणि साहिल बद्दल. ही दोघं आपल्या घरात राहायला आल्यापासून कायम दडपणाखाली असतात. कसली तरी भीती त्यांच्या मनात आहे असं सारखं वाटत असतं. मी सुद्धा नोटीस केलंय ते. लेखाला विचारण्याचा प्रयत्न केला मी, तिने नाही सांगितलं. म्हणून तर मला खूप काळजी वाटते. अरे आज साहिल शाळेतून घरी आला ना तेव्हा खूप घाबरलेला होता. घाबरलेला का? शाळेत कोणीतरी मिशीवाला काका दिसला म्हणे त्याला, आणि त्यामुळे तो घाबरला होता. मी लेखाला विचारलं पण तिने विषय बदलला आणि ती त्याला बाहेर घेऊन गेली. पण तिच्या चेहऱ्याकडे पाहून मला सारखं वाटत होतं की ती आपल्यापासून काहीतरी लपवते. तिला कसली तरी भीती वाटते. हो माई, माझ्याही लक्षात आलं ते. त्या दिवशी जेव्हा वरूनने लेखाला तिच्या भूतकाळाविषयी विचारलं तेव्हा ती रडायला लागली. त्यांच्या आयुष्यात नक्कीच काहीतरी भयंकर घडलंय. नाहीतर अशी सोन्यासारखी पोरं घराबाहेर पडली नसती आणि आपल्या घरी बेवारशासारखी राहिली नसती. तुझं म्हणणं बरोबर आहे माई. लेखा आपल्यापासून तिचा भूतकाळ लपवते. पण ती का लपवते आणि काय लपवते हेच तर जाणून घ्यायचंय ना आपल्याला. ठीक आहे माई, तू काळजी नको करूस. मी विचारतो लेखाला. सई, तूही लेखाकडून जास्त काहीतरी माहिती मिळते का बघ. तिचं आणि तुझं जमतं ना. आमच्यापेक्षा
तुझ्याशी ती जास्त मोकळेपणानं बोलेल. हो माई, मी प्रयत्न करून बघते. त्यांच्याविषयी सगळी माहिती मिळवणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ती आता आपल्याबरोबर राहतात. कोणीतरी आपल्यावर बोट ठेवायला नको ना. आणि खरंच त्यांच्या भूतकाळात काही भयंकर घडलं असेल ना, तर आपल्याला त्यातून त्यांना बाहेर काढायला हवंय. बोल. असं कसं झालं? दगडफेक झाली. आंदोलक असं काही करणं शक्यच नाही. हाती आलेल्या वृत्तानुसार धरण प्रकल्पग्रस्तांच्या मागणीसाठी चालू असलेल्या जेल भरो आंदोलनानं हिंसक वळण घेतलंय. तिथे आमचे वार्ताहर संजय खरे उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तिथे नक्की काय परिस्थिती आहे. संजय, आमच्या दर्शकांना सांगा की या आंदोलनानं हिंसक वळण का घेतलं आणि तिथे आता सध्या काय परिस्थिती आहे. कुडगिरी, पाबरे आणि आजूबाजूच्या धरणग्रस्त लोकांनी जेल भरो आंदोलन छेडले. शांततेच्या मार्गाने चालू असलेले आंदोलन अचानक ग्रामस्थ आणि पोलिसांच्या शाब्दिक चकमकीमुळे चिघळले. त्यातच जमावातील काही लोकांनी पोलिसांवर दगडफेक सुरू केली. पोलिसांनी त्यांच्यावर लाठ्याला सुरू केलं आणि बघता बघता आंदोलनाला हिंसक वळण लागले. या 2 पोलीस जखमी झाले तर 4 बसेस आणि आजूबाजूच्या दुकानांची तोडमोड झाली. या हल्ल्यात लक्ष्मी जाधव यांना जबरदस्त मार लागलाय आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. संजय, याबाबत उदय देशमुख यांचं काय म्हणणं आहे? यात उदय देशमुख यांनी सरकारचा निषेध केलाय. ते म्हणाले की हे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने मुद्दामून बळाचा वापर केलाय. त्यांचं म्हणणं आहे की सरकारला बदनाम करण्यासाठी जाणीवपूर्वक ही दगडफेक करवली गेली. त्यांनी या सर्व प्रकाराला जबाबदार असणाऱ्या सर्व व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिले. संजय, आता सध्या जखमींची काय अवस्था आहे? त्यांना हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. असं समजतं की जखमींपैकी लक्ष्मी जाधव यांना जबरदस्त दुखापत झालेली आहे. त्यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आलेलं आहे. त्यामुळे इथले गावकरी अतिशय संतापलेले आहेत. या संतापाच्या लाटेचा केव्हाही स्फोट होऊ शकतो. आपण पाहू शकता. लवकर चला. शांताबाई, काळजी करू नका, मी आहे तुमच्या बरोबर. अजिबात काळजी करू. त्याला लवकर वॉर्डमध्ये घेऊन जा. हा उदय, प्रशांत, अरे इथे जबरदस्त राडा झालाय. लोक एवढी खवळली आहेत ना की सरकारने हस्तक्षेप केला नाही ना तर आता इथे प्रांत ऑफिस सुद्धा जाळून टाकतील लोक. शाबास प्रशांत, हीच परिस्थिती कायम राहायला हवी. तू आगीमध्ये तेल होतच राहा, लक्षात ठेव. लोकांचा राग शांत होता कामा नये. मी तेच करतोय उदय, पण तिकडे काय प्रतिक्रिया आहे? अरे इकडे काय जबरदस्त खळबळ माजली आहे. सगळ्या न्यूज चॅनल्सवरती हीच बातमी आहे. सरकारवरती सगळ्या बाजूने टीका होती. प्रशांत, हे आंदोलन असंच धुमसत राहिलं पाहिजे, तरच आपल्याला सरकारला कोंडीत पकडता येईल अधिवेशनामध्ये. आणि दादासाहेबांची काय प्रतिक्रिया आहे? दादांशी माझं काही या विषयावरती बोलणंच झालेलं नाही. पण आता उदय, दादासाहेबांना काय उत्तर द्यायचं, त्यांना काय सांगायचं याचाही विचार करावा लागेल ना. विचार काय करायचा? अरे सरळ कानावरती हात ठेवायचे. दादांना सांगायचं की ह्या आंदोलनामध्ये लोक कशी भडकली, एवढी दगडफेक का झाली, ह्याची आम्हाला काहीही कल्पना नाही.
प्रशांत, एक गोष्ट लक्षात ठेव, ह्या आंदोलनामध्ये जी हिंसा झाली त्याचा आपल्याशी काहीही संबंध आहे हे दादांना कळता कामा नये. ठीक आहे, नाही कळलं. बरं मला सांग, ते हॉस्पिटलमधल्या जखमींची काय अवस्था आहे? बऱ्याच लोकांना लागलाय. दोघं तिघं ठीक झाली, त्यांना घरी पाठवलंय, पण लक्ष्मीला जबर मार बसलाय. मला असं वाटतं उदय की या सगळ्या प्रकरणात लक्ष्मीला मार लागला हे जरा बरंच झालं. आपल्याला त्या सगळ्या प्रकरणात म्हणजे ती गावकऱ्यांची पुढारी पण आहे ना, तिला बसलेल्या माराचा आपण इश्यू करू शकतो, प्रकरण वाढवू शकतो. तू एक काम कर, बोल. हॉस्पिटलमध्येच थांब. मी इथेच आहे हॉस्पिटलमध्ये. लक्ष्मीची काय परिस्थिती आहे ते मला कळवत राहा. ओके, बाय. इन्स्पेक्टर, लक्ष्मीचा आपल्या फायद्यासाठी कसा वापर करून घेता येईल? जिवंतपणे तिचा काहीच उपयोग नाही. ती जर मेली तर मी नारायण बोलतोय. बोल. दादासाहेबांनी तुम्हाला ताबडतोब बोलवलंय. ठीक आहे, दादाला म्हणा इकडची कामं आटपतो आणि लगेच येतो. नाही साहेब, तुम्हाला ताबडतोब निघून या असा निरोप दिलाय दादांनी. ठीक आहे, येतोच. चला उदयराव, दादांच्या तोफखान्याला तोंड द्यायला तयार व्हा. साहिल, तुझी खात्री आहे ना की ते नक्की प्रशांत काका होते? तू बघण्यात काही चूक तर नाही ना केलीस? परत परत काय विचारतेस ताई? प्रशांत काकांना ओळखण्यात मी कशी चूक करेन? पण साहिल, त्यांनी तुला पाहिलं तर नाही ना? माहित नाही, पण त्यांना बघितल्या मी पळून आलो. गौरी मला हाका मारत होती, पण मी मागे वळून बघितलंच नाही, सरळ घरी आलो. तरी मी तुला सांगत होते की आज तू नको जाऊ शाळेत. आज जर तू त्यांना गावला असतास तर आपल्याला किती मोठं संकट आलं असतं, ठाऊक आहे तुला? ताई, मला पण खूप भीती वाटते. नको घाबरूस तू साहिल, मी आहे ना तुझ्यासोबत. मी तुला काय बी नाही होऊ देणार, नको काळजी करूस तू. पण साहिल, मला एक कळत नाही, प्रशांत काका गौरीच्या आईला कसं ओळखतो? मला पण समजत नाही ग ताई. गौरीने कधीच प्रशांत काकाचं नाव घेतलं नाही, किंवा यापूर्वी तो तिला कधी भेटायला पण आला नाही. आता आपण काय करायचं? साहिल, मला वाटतं की तू काही दिवस शाळेत नको जाऊस. पण किती दिवस ताई? ते आता काय सांगता येणार नाही. पण इथे विचारतील की मी शाळेत का जात नाही, मग मी काय सांगायचं? सांगेन ना की तू त्या काकांना लई घाबरलाय म्हणून तू म्हणून तू शाळेला न जाऊन कसं काय चालणार ना? सांग मला, है ना? ताई तू अरे सईताई, या ना. साहिल, काय झालं? तू शाळेतनं का निघून आलास? तिच्याकडे कशाला बघतोस? तू मला सांग, काय झालं? आणि तो लांब मिशीवाला माणूस कोण आहे ज्याला तू घाबरतोयस? त्याने काही केलंय तुला? नाही सईताई, तसं नाही आहे. म्हणजे ना, साई लहानपणापासूनच मोठ्या मिशावाल्या लोकांना लई घाबरतो. साहिल, तू त्या माणसाला ओळखतोस? नाही, तो नाही ओळखत त्याला. ठीक आहे साहिल, उद्या मी तुझ्याबरोबर शाळेत येते. मला दाखव तो माणूस कोण आहे. नको ना सईताई, म्हणजे तुम्ही कशाला जाताय ना? छोटीशी तर गोष्ट आहे, तुम्ही नका
नका त्रास घेऊ त्याच्यासाठी. अगं पण उद्या पुन्हा साहिल शाळेतनं घरी आला तर काय करायचं? नाही, तो नाही येणार परत. मी समजेन त्याला. नाही, मला तो माणूस बघायचा ज्याला साहिल इतका घाबरतो. आणि तू का बोलतेय? साहिल का गप्प आहे? नाही सईताई, लेखाताई खरं सांगते. तुम्ही नका येऊ शाळेत, मी नाही एकटा. आणि पुन्हा तो माणूस आला तर? नाही येणार तो पुण्यांदा. हो ना साहिल? हो. ठीक आहे, पण पुन्हा असं काही झालं तर सरळ येऊन मला सांगायचं. मी बघेन काय करायचं. हो सांगणे. तू हातपाय धुवून घे, आवरून घे, बरं वाटेल तुला. मी आधी आलेच. मी आल्याबरोबर दोघेही गडबडले. हे नक्कीच कुठली तरी गोष्ट माझ्यापासून लपवतायत. काहीतरी प्रॉब्लेम आहे हे निश्चित. आपण आता पाहतात यात नक्की दोष कोणाचा, सरकारचा की आंदोलकांचा? कारण पोलिसांचं म्हणणं आहे की हिंसेला आणि दगडफेकीला सुरुवात ही आंदोलकांनी केली. त्यामुळे आम्हाला त्यांना काबूत करण्यासाठी लाठीहल्ला करावा लागला. आता ह्यावर चौकशी समिती वगैरे बसेलच, मग खरं काय ते कळेल. पण तोपर्यंत जखमींचं काय? डॉक्टरने सांगितल्याप्रमाणे आतापर्यंत जखमींची संख्या 100च्या वर गेली. त्यातील साधारण 8 जणांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. मी संजय सातोसकर, कॅमेरामॅन दीपक पवारसोबत मी मराठी न्यूज. डॉक्टर, तर लक्ष्मी जाधवांची अवस्था खूप क्रिटिकल झाली आहे. चल बघूया. आम्हाला नको असलेल्या गोष्टीच घडतायत. नेमकं कोण जबाबदार आहे या हिंसेला? आमच्या मागे दुसरंच कोणीतरी राजकारण करतंय हे नक्की, पण कोण करतंय हे सगळं? उदय, हे जे काही चाललंय हे कोणाच्या मर्जीने चाललंय? या हिंसेला जबाबदार कोण आहे? पण दादा मला आमचं बोलणं संपलं नाही अजून. आम्ही तुला आधीच बजावलं होतं. आम्हाला हे आंदोलन शांततेत पार पडायला हवंय. मग ही हिंसा झालीच कशी? दादा, लोकांच्या मनात आक्रोशच इतका होता की लोकांनी, त्या भागातले लोक शांतता प्रिय आहेत. त्यांचा हा गुण आम्हाला आवडला म्हणून त्यांच्यासाठी हे करायचं ठरवलं आम्ही. नेत्याचा पाठिंबा असल्याशिवाय कार्यकर्ते काही करत नाहीत. मग आमचा पाठिंबा नसताना या गोष्टी घडल्याच कशा आणि का? म्हणजे तुम्हाला असं वाटतंय का की मी हे सगळं घडवून आणलं म्हणून? तुमचा विश्वास उडला माझ्यावरती? तुम्हाला असं म्हणायचंय की मी तुमच्या शब्दाबाहेर गेलो म्हणून? मग आमच्या शब्दाबाहेर जाण्याची हिंमत कोणी केली? पण दादा, राजकारण आहे आणि राजकारणात अशा घटना घडतातच. हे तू आम्हाला सांगू नकोस. या संपूर्ण घटनेत आम्ही तुला दोषी धरतो. मला? होय. एक तर तुझा गायडन्स चुकला किंवा हे सगळं तू मुद्दाम केलंस. पण मी का असं करेन? ठीक आहे, ज्याने कोणी केलं असेल त्याला माफी नाही. उद्या आम्ही तुला 2 दिवस देतो. ज्याच्या सांगण्यावरून दगडफेक झाली त्याचं नाव तू आम्हाला सांगणार आहेस. नाहीतर
आम्ही आमच्या पद्धतीने ते शोधून काढूच. या संपूर्ण घटनेत आम्ही तुला दोषी धरतो. ज्याने कोणी केलं असेल त्याला माफी नाही. उद्या आम्ही तुला 2 दिवस देतो. ज्याच्या सांगण्यावरून दगडफेक झाली त्याचं नाव तू आम्हाला सांगणार आहे, नाहीतर आम्ही आमच्या पद्धतीने ते शोधून काढू. प्लीज मला काही विचारू नकोस. काही सांगण्याच्या मनस्थितीमध्ये मी नाहीये. दादा खूप बोलले ना. तुला समजलं वाटतं. समजायला कशाला हवंय, साहजिकच आहे ते. मला वाटतं तू ह्याच्यामध्ये पडू नकोस. नाही नाही, मला यात पडायचंही नाहीये. मी फक्त तुम्हाला एवढंच सांगते की तुम्ही सावध राहा, कारण हे प्रकरण खूप वाढणार आहे. दादा आज जेवले नाहीत. काही झालं तरी अन्नावरती राग काढायचा नाही असं म्हणणारे दादा आज जेवले नाहीत. मी काय करावं? मी तुम्हाला काही सांगितलं तर तुम्ही थोडंसं ऐकणार आहात. नाही, आज ऐकायचाच दिवस आहे. ऐकवा तुम्ही. हे बघा, टीव्ही वरती ज्याप्रमाणे बातम्या चालल्या आहेत त्यावरून हे प्रकरण खूप वाढणार आहे आणि या सगळ्या प्रकरणाचं खापर तुमच्यावरती फुटणार आहे. तू मला आजार सांगतेस, त्याच्यावरती काही उपचार असेल तर सांग. मी तुम्हाला आजार सांगते आणि ज्याच्यावरती उपचार नाहीये. जर शक्य झालं तर हा आजार दुसऱ्यावरती ढकला. बळीचा बकरा शोधा एखादा. मृदुला म्हणते ते बरोबर आहे. मला जर ह्यातून माझी मान सही सलामत वाचवायची असेल तर कोणाला तरी बळीचा बकरा बनवावंच लागणार. तो माणूस एकच आहे. मी माझी भिलं ज्याच्या नावावरती फाडू शकेन असा सध्या तरी एकच माणूस आहे. साहेब, जेवण. मला सांग, तुझी आई हॉस्पिटलमध्ये आहे, तर तू आता काय करणार? या चिमुरड्या मुलीला कसले प्रश्न विचारताय? मला विचारा. मी साक्षीदार आहे तुमच्या सरकारने केलेल्या अमानुष लाठी हल्ल्याला. तुमच्या सरकारने अशा हिंसेच्या मार्गाने कितीही आमची तोंड दाबायचा प्रयत्न केला ना, तरी आम्ही दबून जाणार नाही, गप्प बसणार नाही. हे आंदोलन असंच चालू राहील. किती डोकी फोडली तुमच्या सरकारने तरी. मैत्रीण आहे ना, काय तिचं नाव? गौरी. हा, गौरी. अरे तिला आता मी टीव्हीवर पाहिलं. ती
तिच्या आईला लई लागलं अरे पोलिसांच्या लाठी मारत. हॉस्पिटलात आहे ती. हॉस्पिटलमध्ये वय ना, तिच्या आईला लई लागलं आहे. गौरी लई रडत होती रे. मग आता गौरीचं काय होणार? मला बी तोच विचार पडलाय. आई हॉस्पिटलात, ती एकटी कशी राहील? तिच्याकडे कोण बघेल? कोण खायला घालेल तिला? हे जर आपलं घर असतं तर आपण तिला इकडे आणलं असतं. वय रे, पण हे आपलं घर नाही आहे ना. लेखाताई, आता त्याची काळजी कोण घेणार? तिला आईशिवाय कोणीच नाहीये. लेखाताई, तू काहीतरी कर. म्या काय करणार? आपण दादांशी बोलूया. दादांची नको, दादांची नको. मग काय करायचं? ताई, आपण वरुण दादा आणि सईताईशी बोलूया. ते तिच्या आईला ओळखतात. ते नक्कीच काहीतरी करतील गौरीसाठी. चालेल, मी सईताईंशी बोलून बघते. मी पण येतो तुझ्या बरोबर. चालेल, चल. श्याम काका, जी ताई. घरात काय आहे नाही आहे किंवा काही भरायचं असेल तर उद्या बाजारात जा आणि सगळं भरून ठेवा. हो ताई. सईताई, काय ग? मी आता टीव्हीवर एक बातमी पाहिली. कोणती? साहित्य शाहित्याची मैत्रीण आहे ना गौरी, तिच्या आईला त्या पोलिसांच्या लाठी मारतले लागलं आहे. हॉस्पिटलात आहे ती. आता गौरीचं कसं होणार? ती एकटी कशी राहील? तिची काळजी घ्यायला कोणीच नाहीये. ताई, आपण यात काय करू शकतो? मी दादांशी बोलून बघते. आणि ते जर नाही म्हणाले तर? अरे दादा का नाही म्हणते? आणि लक्ष्मी तर त्यांच्या आंदोलनातली कार्यकर्ती होती. तुम्ही काळजी करू नका, मी बघते काय करायचं ते. हे कळल्यापासून साहिलला तिची लई काळजी वाटते. साहिल, तू अजिबात घाबरू नकोस. काहीही होणार नाही. आणि समजा काही झालंच तर आपलं घर आहे ना, आपण इकडे आणूया तिला. ताई, म्हणजे आधीच आम्ही दोघं इथे या घरात राहतोय आणि आता ती बी इथं. हे बघ, ह्याविषयी तू जास्ती विचार करू नकोस. आणि जे काही ठरवायचे ते माई आणि दादा ठरवतील ना. मी बोलेन त्यांच्याशी. ताई, तुम्ही आत्ताच बोलून घ्या ना दादांशी. बरं, बोलते. ताई, जा तू अभ्यास कर, मी आले. वा, छान चाललंय. हा नाही, म्हणजे आधी स्वतः घरामध्ये घुसला, आता दुसऱ्यांना पण घुसवा. नाही, तसं नाही. त्या गौरीचं कोणी बी नाही ना. अच्छा, म्हणजे ज्यांचं कोणीच नाहीये त्यांच्याकरता अख्ख्या जगामध्ये फक्त आम्हीच आहोत. हा, सरनाईकांनी काही सगळ्या अनाथ मुलांना पोसायचा ठेका घेतलाय काय ग? आधीच तुम्ही आमच्या डोक्यावरती बसला आहातच, वर त्या मुलीला येणार. हा, नंतर असं कर ना, जगातल्या सगळ्या अनाथ मुलांना गोळा करा. हा, त्याने या इथे घेऊन या आणि मग आम्ही बाहेर जातो रस्त्यावरती. तुम्ही मज्जेमध्ये राहा. नाही, तसं नाही आहे. ए, खूप झालं तुझं. जर का ती मुलगी घरामध्ये आली ना तर मग तुझी काय खैर नाही. आलं लक्षात? गाठ माझ्याशी. हीच संधी आहे. आत्ता जर का आपण फायदा उचलला नाही ना तर असा चान्स पुन्हा मिळणार नाही. तेव्हा आज रात्री लक्ष्मीला हॉस्पिटलमध्ये संपवा. ती मेली ना तर आपल्याला सरकार विरुद्ध हा इश्यू पेटवता येईल.
आणि सरकारला पलटा भुईतोडी होईल. हुतात्मा करा तिचा. हे काम करण्यासाठी तुम्हाला जे काही लागेल ते आपल्याला सांगा, आपण त्याचा बंदोबस्त करू. तेव्हा आज रात्री हे काम करा आणि तुमची जी काही कामं असतील ती सांगा, आपण करून टाकू. आपल्याला असा माणूस हवा की जो पूर्ण विश्वासातला असेल आणि त्याला फारसं कोणी ओळखता कामा नये. सत्ता मिळवण्यासाठी मी काहीही करू शकतो. त्यामुळे ह्या सरकारचा जर का सूर्य मावळायचा असेल तर लक्ष्मीने उद्याचा सूर्य पाहता कामा नये. आणखीन एक गोष्ट, ह्या गोष्टीची खबर कोणालाही लागता कामा नये, अगदी दादा नाही. दादा, हा सई, बोल. तुम्हाला डिस्टर्ब नाही ना केलं? नाही नाही, बोल. दादा, ती लक्ष्मी माहिती आहे ना तुम्हाला? म्हणजे पोलिसांच्या लाठीमारात जिला लागलं ती. हा, भेटलो तर मी तिला एकदा. शूरबाई आहे. पोलिसांच्या लाठीमारात ती जखमी झाली, पाहिलं आम्ही टीव्हीवर. दादा, त्या लक्ष्मीची मुलगी गौरी साहिलची वर्गमैत्रीण आहे. दादा, लक्ष्मीचं ऐकून साहिल आणि लेखा खूप घाबरून गेलेत. गौरीचं काय होईल अशी चिंता आहे त्यांना, म्हणून आले तुमच्याकडे. तू काही काळजी करू नकोस, मला कळतंय सगळं. पण आंदोलनामध्ये या सगळ्या अशा गोष्टी नेहमीच होतात. तू नीट मुलांना समजावून सांग, बाकी आम्ही बघतो काय करायचं ते. बरं, मी समजावते. इथे घराला आग लागली आणि तू मात्र तुझ्या रूम मध्ये अगदी आरामात बसलीस. काय, कुठे आग लागली आहे? वा, आता हे सुद्धा तुला मीच सांगू? तू जर का अशीच आराम करत राहिलीस ना तर एक दिवशी आपल्या दोघांना रस्त्यावरती यायची वेळ येईल. तुला ना गोष्टी फिरवून फिरवून बोलायची खूप सवय आहे. जरा काय ते स्पष्ट सांग. स्पष्टपणाने सांग. तुला जेव्हा ही गोष्ट कळेल ना तेव्हा तुझ्या पायाखालची जमीन सरकलेली असेल. सांगशील? ती लेखा आणि तिचा तो भाऊ दादांच्या चांगुलपणाचा फायदा घेऊन आधीच आपल्या डोक्यावरती बसलेत. कमी होतं की काय, त्यात भर म्हणून अजून एका मुलीला आपल्या घरामध्ये आणतायत. काय सरकली ना पायाखालची जमीन? कोण आहे मुलगी? अगं, त्या साहिलच्या वर्गात पण गौरी नावाची मुलगी आहे ना. तिची आई त्या धरण आंदोलनामध्ये जखमी झाली म्हणून ती आता हॉस्पिटलमध्ये. हे त्या मुलांनी येऊन सांगितलं काय तर लगेच सई त्या गौरीला आपल्या घरीच घेऊन त्याला निघाली. सईला काय वेड लागलाय का? त्या दोन भिकाऱ्या पोरांनी सईवरती काय जादू केले ना ते त्यांनाच माहिती. ते जे काही सांगतील तेही ऐकते. हे बघ, ती सई जर का तुझं ऐकत असेल ना, तू प्लीज समजाव तिला. मृदुला, तू जर का काहीच हालचाली नाही ना केल्यास तर एक दिवशी हे घर नाही राहणार. ते एक दिवशी मोठा अनाथाश्रम होईल आणि मग आपण आपल्याच घरामध्ये नोकर म्हणून राहू. माझं ठीक आहे ग, मला काम करायची सवय आहे. तुझं काय? समीरा, असं होणारच नाही. तू फक्त स्वप्न बघत बस आणि तोपर्यंत ती लेखा आहे ना आपल्या नाकावर टिचून त्या मुलीला घरात आणते की नाही. समीरा, काही झालं तरी मी लेखाला असं करू देणार नाही. ती मुलगी या घरात येऊच शकत नाही.
इतकं का घाबरलेस तू? सांग मला. बोल ना साहिल, काय झालं? काय झालं एवढं घाबरायला? मला माहित आहे गौरीच्या आईचं असं झालं म्हणून तुला लई वाईट वाटतंय ना. पण तू काय बी काळजी करू नकोस बघ. जो देव आहे ना तो समद्यांची काळजी घेतो. आता आपलंच बघ ना, त्याने आपल्याला आसरा दिला की नाही, तसंच तो गौरीच्या आईला बी नक्की बरं करेल. तू काय बी काळजी करू नकोस हा साहिल. साहिल काय झालं? आता तरी बोलणार आहे काहीतरी. काय झालं साहिल? बोल ना साहिल, बोल ना, काय झालं? साहिल बोल ना, काय झालं? आता तरी काहीतरी बोल ना साहिल, बोल ना. बरं वाटतंय ना आता? मोरे, त्यांना खूप लागलाय, डोक्याला लागलाय. त्यांना जास्ती प्रश्न विचारून त्रास देऊ नका. हां, मी आलो. काळजी करायची नाही. हां, मी आहे इथे. ताई, कसं वाटतंय? हां, सगळं व्यवस्थित औषधोपचार होतील, काळजी करू नका. आणि घरी पैसे पाठवलेत. हां, ओके. काय, कशी आहे जखम? ठीक आहे ना? काळजी करू नका, आम्ही सगळीजण काळजी घेऊ. हां काका, बरं वाटतंय ना? हां, दुःख कमी आहे ना? डॉक्टर आलेत, काळजी करायची नाही. हां, जरा त्यांच्याकडे लक्ष द्या. जरा बाजूला व्हा तुम्ही, बाजूला व्हा तुम्ही. शांताबाई, शांताबाई बरं आहे ना? आत्ता येतील डॉक्टर. डॉक्टर आलेले आहेत, 1-2 मिनिटात येतील. काळजी करू नका, मी आलोय ना. हां, मी आहे तुमच्याबरोबर, अजिबात काळजी करायची नाही. डॉक्टर जरा. तू इथे काय करतेस? टीव्हीवरची बातमी बघितल्या, काळजी वाटली मला म्हणून आले. चल बाहेर चल. मी आलो. हा, डॉक्टर जरा लक्ष द्या. चल चल चल. तू आलीस ते एक प्रकारे बरंच झालं माया. मला खूप टेन्शन आलंय. काय झालंय काय नेमकं? हे प्रकरण सगळं एवढं चिघळेल असं मला नव्हतं वाटलं. आता वेळीत जर निस्तरलं नाही ना तर मीच अडकेन त्यामध्ये. का? तुम्ही का अडकाल? नाहीतर दुसरं कोण अडकणार? दादासाहेबांनी या आंदोलनाची जबाबदारी माझ्यावर टाकली होती. मी त्याचं ऐकलंच नसतं ना माया, तर बरं झालं असतं. कोणाचा? कोणाचं ऐकलं नसतं तर? उदय. हा प्लॅन उदयचा होता माया. आणि तो फक्त त्याला आणि मलाच माहिती होता. दादासाहेबांना यातलं काहीही माहिती नाहीये. इनफॅक्ट दादासाहेबांचा आदेश होता की ह्या आंदोलनामध्ये रक्तपात होताच कामा नाहीये. आणि आता हे जे काही सगळं झालंय ते दादासाहेबांना कळलं ना तर ते हे प्रकरण खणून काढतील. मग आता काय करणार आहात तुम्ही? काय करणार? दादासाहेबांना सांगितलं ना सगळं तर ते मला सोडणार नाही. आणि त्यांना जर मी सांगितलं तर उदय मला सोडणार नाही. आता कुणाची तरी बाजू घ्यावीच लागणार माया. सध्या तरी कुणाचीही बाजू नाही घ्यायची. आधी बघूया कुणाचं पारडं जास्त जड होतंय. तेच तर नेमकं कळत नाहीये ना. आणि आता कुणाची तरी बाजू ही घ्यावीच लागणार. हे आंदोलनकरण आता आणखीनच पेटणार आहे. मला वाटतं सध्या तरी आपण फक्त अंदाज घेऊया. या प्रकरणात दादासाहेबांचं पारडं जड होतंय असं वाटलं तर मग त्यांची बाजू घेऊया. आणि तसं नाही झालं तर मग उदयची. बघूया. पण दादासाहेबांनी आत्ता जाब विचारला तर त्यांना काय उत्तर द्यायचं? दादासाहेब. नमस्कार दादासाहेब. प्रशांत, हे सगळं काय चाललंय? काय झालं दादा? आम्हालाच विचारतोस काय झालं?
आंदोलन शांततेत पार पडलं पाहिजे याची जबाबदारी तू घेतली होतीस ना? मग ते शांततेत पार पडेल हे कोणी बघायचं? प्रशांत, आम्ही तुला आणि उदयला बजावून सांगितलं होतं आम्हाला आंदोलनामध्ये रक्तपात नकोय. मग आंदोलनाला हिंसक वळण कसं लागलं? दादासाहेब, मी माझ्याकडनं पूर्ण प्रयत्न केले, पण विरोधकांनी आयत्या वेळेला गेम साधला. हे तू ठामपणे सांगू शकतोस? दादासाहेब, विरोधक आपलं आंदोलन यशस्वी होऊ नये म्हणून पहिल्यापासून प्रयत्न करत होते. मोर्चामध्ये त्यांनी आपली माणसं घुसवली आणि पोलिसांवरती दगडफेक करवली. ही बाहेरची माणसं कोण होती ती तुला ओळखता आली नाहीत असं तुला म्हणायचंय? प्रशांत, आम्ही राजकारणामध्ये आज नाही आलो. नाही दादासाहेब, मी असं काही म्हणत नाहीये. प्रशांत, आम्हाला ठामपणे वाटतंय हे सगळं जाणून बुजून घडवण्यात आलेलं आहे. दादासाहेब, जाणून बुजून कोण करेल? जो सत्ता मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकतो असा कोणीही. दादासाहेब, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय का? मग तो तू दूर कर ना. सांग कोणाच्या चुकीमुळे झालंय? या सगळ्याला तू जबाबदार आहेस किंवा जो कोणी हे सगळं करतोय त्याला तू साथ देतोयस? नाही दादासाहेब, मी कुणालाही साथ देत नाहीये. मग ही कोणाची आयडिया आहे? सगळं विरोधकांनी घडवून आणलंय दादासाहेब, माझ्यावर विश्वास ठेवा. प्रशांत, हे सगळं कोणी केलंय याचा आम्हाला अंदाज आहे. आम्हाला तुझ्याकडून फक्त कन्फर्मेशन हवंय. काय बोलताय मला कळत नाहीये दादासाहेब. मला खरंच काही माहिती नाही हो. हे तुझं शेवटचं उत्तर आहे?